नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पुणे पल्स मध्ये. मी सध्या पुण्याच्या नळ स्टॉपच्या ठिकाणी उभा आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणात ब्रिजच्या चौकामध्ये पाणी गळती होते आणि इथे येणाऱ्या सगळ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्याचा सामना करावा लागतो. या ब्रिज, तुम्ही माझ्यावरती ब्रिज बघू शकता. या ब्रिजच्या वरती आणखीन मेट्रोचा ब्रिज आहे. सो त्या ब्रिजच्या कामामुळे कदाचित कुठेतरी ही गळती होत असावी. हा पाणी मोठ्या प्रमाणात गळत आहे आणि इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना या गोष्टीचा सामना करावा लागतो. ज्याचं लवकरच निदान पालिका करेल अशा आपण अपेक्षा व्यक्त करूयात. इथे काही स्थानिक दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. इसका इम्पैक्ट इस ब्रिज के ऊपर मेट्रो का काम हुआ है, तो उसके वजह से ये गिर रहा है क्या पानी, या पहले से जब मेट्रो का ब्रिज नहीं था उससे पहले भी लीक हो रहा था पानी? वहाँ पे जो पानी ऊपर से जमता है ना वो बीच में से आता ही है। दादा, खूप स्वागत तुमचं. तुमचं नाव काय? माझं नाव रोहित. दादा, तुम्ही पुण्यामध्ये सतत ट्रॅव्हलिंग करत असता, गाडीवर फिरत असता. मात्र आता तुम्ही बघताय समोर आपल्या ब्रिज गळतोय, तिथून तुम्हाला जावं लागतंय आणि तिथून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. मात्र याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि कुठेतरी या गोष्टी दर पावसाळ्यात होतात. तुमचं म्हणणं काय यावर? बरोबर आहे. जसं पावसाळा चालू होतं तसं प्रत्येकाला त्रास होतो त्याचा. आता जे टू व्हीलरने जातात त्यांना तर हे पावसाचं पाणी वगैरे लागतंच, त्याच्यामुळे भरपूर त्रास होतो नागरिकांना. तर हे पाणी गळती नाही व्हायला पाहिजे, कारण ब्रिज नवीन येतात म्हटल्यावर त्याचं काम व्यवस्थित असलं पाहिजे होतं. पण जाता येतात जेव्हा पण पुढून जातात किंवा येतात सगळ्यांना हा त्रास होतोच पाण्याचा. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनीच. असं नाही की सगळ्यांनी कंप्लेंट केली पाहिजे की बाबा याचं व्यवस्थित झालं पाहिजे. कारण आता जरी पाऊस सुरू व्हायला लागला, अजून तर जास्त होईल, मग ह्याचा त्रास अजून पुढे सगळ्यांना वाढत जाणार. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. पण ब्रिजच्या अधूनमधून चेकिंग व्हायला पाहिजे, पण ती होताना दिसत नाही. पैसा मिळत नाही ना. चेकिंग व्हायला, ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला त्यांनी पैसा किती खाल्ला हे पहिलं बघा आणि मग दुसरं हे करत बसा. आपण बघितलं, आपण आता जस्ट इथल्या स्थानिक नागरिकांशी, दुकानदारांशी आपण चर्चा केली. त्यांनी सांगितलं की इथे दरवर्षीप्रमाणे दर पावसाळ्यात या ब्रिजचं पाणी लीक होतं आणि हे दोन्ही ब्रिज एकत्र बांधण्यात गेलेले आहे आता, आणि कुठेतरी वेळच्या वेळी याची चेकिंग होत नसावी या कारणामुळे हे पाणी गळती होत आहे. मात्र आता कुठेतरी प्रशासनाला जाग येईल आणि यावरती ऍक्शन ताबडतोब घेतली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह, कॅमेरा पर्सन पूर्वा.